यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा तिढा हा काही सुटेना, कारण मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप नेते संजय राठोडांच्या नावावर ठाम आहेत। मात्र संजय राठोड आणि लोकसभा लढण्यास फारसे इच्छुक नाहीयेत, तर भावना गवळींच्या उमेदवारीला भाजपतून विरोध हा कायम आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, काय घडतंय यवतमाळ वाशिम संदर्भात? नक्कीच काल शिवसेनेनं पहिली यादी जाहीर केली एकनाथ शिंदे यांनी, परंतु त्यात यवतमाळ वाशिमच्या उमेदवाराचं नाव नाही। यावरून हे स्पष्ट होतंय की यवतमाळ वाशिमच्या उमेदवाराचा जो वाद आहे, पेच आहे, तो अजूनही कायम आहे। भाजपचे नेते असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, ते संजय राठोड यांच्या नावावर आग्रही आहे, परंतु संजय राठोड यांची फारशी तयारी नाही लोकसभा निवडणूक लढण्याची। तर दुसरीकडे ते पत्नीला तिकीट द्यावी म्हणून संजय राठोड यांचं म्हणणं आहे, परंतु त्यांच्या पत्नीला निवडणुकीत उतरवावं अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा नाही। एकूणच जो सर्वे झालेला आहे तो संजय राठोड यांच्या नावानं सकारात्मक प्रतिक्रिया आहे मतदारांची यवतमाळ वाशिमच्या, त्यामुळे त्यांनी लढावं अशी भूमिका आहे। दुसरीकडे भावना गवळी ज्या आहेत त्या मुंबई ठाण मांडून आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती करतात, आग्रह करतात की एकदा त्यांना पुन्हा एकदा या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जी आहे ती द्यावी। त्यामुळे हा पेच जो आहे तो कायम आहे, अजूनही सुटलेला नाही। त्यामुळेच कालच्या पहिल्या यादीमध्ये शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या उमेदवाराबद्दल जे आहे ते त्यांचं नाव घोषित झालेलं नाही। आज कदाचित संध्याकाळपर्यंत यवतमाळ वाशिमच्या उमेदवाराचं नाव घोषित होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते, कारण की प्रक्रिया सुरू झालेली आहे। कालपासून उमेदवारी अर्ज दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेले आहे आणि त्यामुळे आता लवकरात लवकर नाव घोषित करावं लागणार आहे। काल संजय राठोड मुख्यमंत्र्यांना भेटून नागपुरात परत आले, परंतु त्यांनी स्पष्ट काही सांगितलेलं नाही। त्यांचा नकार जो आहे तो प्रशासनाला कायम आहे। त्यामुळे आता काय तिढा काढतं हायकमांड याकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद गजानन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।